कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी गाव एक अनोखी ओळख निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गावात प्रत्येक ठिकाणी हायटेक अशी व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण आहोत स्मशानभूमीमध्ये आणि ही स्मशानभूमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर हा पिकनिक पॉईंट असल्यासारखं या ठिकाणी आपल्याला वातावरण दिसते. आणि दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर याच ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावरती जे आहेत ते युवक आणि विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर दुपारची वेळ आहे आणि या ठिकाणी पाहतोय एक विद्यार्थी अभ्यास करतोय. समोर खरं तर स्मशानभूमीत येण्यासाठी अनेक जण घाबरत असतात, कारण या ठिकाणी अनेक भूतबाधासारखे प्रकार आहेत ते केले जातात. आणि त्यामुळंच आपण पाहतोय की हा एक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतो. या गावानं एक अनोखी ओळख या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. काय सांगशील मित्रा? खरं तर आज तू अभ्यास करतोयस, एकीकडे स्मशानभूमी आहे, दुसरीकडे तू या ठिकाणी अभ्यास करतोयस. मला इथं भ्या काय वाटत नाही. इथं अभ्यास करण्यासाठी वातावरण चांगलं आहे. हवा ते नेत्या उष्णता होत नाही. परत इथं कॅमेरे ते नाही. इथं भीती वाटण्यासाठी काय नाही. आधी ते गावाला स्मशानभूमी म्हणले अशी भीती वाटायची, पण भीती वाटत नाही. इथं स्मशानभूमी असली बनवली आहे की इथं माणसं येण्यासाठी दररोज इथं 12 वाजता असं रात्रीच ते नेतात. इथं कोणीच भीत नाही. परत असे माणसं म्हणतात की स्मशानभूमीत भूतच असतात, पण असं म्हणतात का बे स्मशानभूमीत पण अभ्यास करता येतो असं कोण म्हणत नाही. कारण आपल्या मनात भीती असली तर आपण काही करू शकत आहे, पण आपल्याला जिद्द असली तर आपण काही करू शकतो. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी खरं तर एकीकडं स्मशानभूमी आहे ज्या ठिकाणी अखेरचा निरोप आहे तो दिला जातो. तर त्याच ठिकाणी आता पाहतोय आपण की दुसरीकडे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे खालच्या बाजूला पाहिलं तर ह्या ठिकाणी अनेक पिकनिक पॉईंट या ठिकाणी झालेलं आहे. अनेक वृक्षारोपण करण्यात आलं आहे. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील करण्यात आले. त्यामुळं एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी पिराचीवाडी गाव एक स्वतःची ओळख निर्माण करतं आहे. अनेक अभियानांमध्ये सहभाग देखील या गावानं घेतलेला आहे. त्यामुळे गावात गेल्यानंतर एक आपण वेगळ्याच गावात आल्याचा फील जो आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, पिराचीवाडी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.